फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. उठ उठ काय झालं तुला? उठ उठ उठ. हे हे हॅलो डॉक्टर गुरु. हाँ बोला भागवत. मी आता गाडी घेऊन येत होतो, अचानक एक मुलगी गाडीच्या आडवी आली आणि गाडीला धडकली आहे. मी तिला हॉस्पिटलला घेऊन येतो. हो हो लगेच घेऊन या तुम्ही. बघा भागवत, काही काळजी करू नका, मी सगळं अरेंज करतो, तुम्ही लगेच या. मी आहे हॉस्पिटलमध्ये. हो. What boy? What boy? लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दासरा. भागवत चला लवकर ICU मध्ये. फास्ट. भागवत, भागवत, you wait here.
आय विल टेक केअर. डोंट वरी. हा बोल म्हणू. शैलू कुठे आहेस? किती वेळ झाला? अगं मी हॉस्पिटलमध्ये. तुझा फोन झाला आणि गाडीसमोर अचानक आणि हे सगळं असं झालं. शैलू एवढं सगळं झालं आणि तू मला कळवलं देखील नाहीस. अगं मला मला काही सुचतच नव्हतं. खूप घाबरल्यासारखं झालो होतो मी. म्हणून डॉक्टर गुरवनं फोन केला आणि लगेच त्या मुलीला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. मग काय सांगितलं डॉक्टरांनी? कशी आहे ती मुलगी? त्यांच्या उपचारांना काहीच प्रतिसाद देत नाहीये ते. म्हणून मला खूप भीती वाटते का त्या मुलीला काही झालं ना तर मी. हे बघ शैलू, काही होणार नाही. डोंट वरी. आपला बाप्पा आहे ना आपल्या बरोबर. सगळं व्यवस्थित होईल. तू स्वतःला जप. मी पोचतेस हॉस्पिटलमध्ये. नाही तू नको येऊस. बघ घरामध्ये गणपती आले आणि आपण दोघेही जर घरी नसतो ना तर बरं नाही दिसणार. आणि साहिलच्या जवळ पण कोणीतरी हवं ना. तू अशा अवस्थेत तिथे असताना मी शांतपणे घरी बसू शकेन असं वाटतं तुला? आणि साहिलचंच म्हणालास तर ताई आहेत ना त्याच्याजवळ. तू काही काळजी करू नकोस. मी पोचतेस तिकडे. हा, बाय. हो 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 बाय बाय. ताई, काय ग? शैलूचा फोन आला होता. त्याच्या गाडीसमोर एक मुलगी आली. तिला खूप लागलंय. त्या मुलीला घेऊन तो हॉस्पिटलमध्ये गेलाय. हं? मी जरा जाऊन येऊ. तुम्ही साहिल जवळ थांबाल? हो जा जा तू. आणि शैलू खूप टेन्शनमध्ये हो. अशा वेळेला मी तिथे असणं गरजेचं आहे ना. बरं, मी जाऊन येते. हां, जा, सावकाश जा. हा यायला चंद्रीनं बेजार केले बा. चेरीस आणला या पोरीनं. रात्रभर पळविलाय. यायला परदेत पळाला असतं तर बक्षीस तरी मिळालं असतं. काय रे, काय झालं?
अभिषेक आला आता मला यायला. अरे काय खरं नाही रे गड्यानो आपलं. मायला त्या कमळीच्या अरे तोंडापत्तूर घास आला होता, पळून लावला तिनं. चंद्रीला आपण रात्रभर शोधली, एवढा आटापिटा केला, काय बी उपयोग नाही झाला त्याचा. आता सरकारसनी काय तोंड दाखवायचं हा? नाहीतर काय, नारळ सोडल्यावर सोलतील सरकार आपल्याला. अरे नारळवाणी काय कोंबडीवाणी सोलतील आपल्याला. ए अरे बाबा, तुम्ही नारळ कोंबडी चिकनचा रस्सा करा आता माझा. थांब. सरकार. हॅलो. करे सुकाळ बांबलीच्या तुझं हलू हलू ऐकायला फोन केला वय रे मी. चंद्री कुठं आहे आणि एवढा येळ कशा पाय लागतोय? तिला आणायला गंगापूरला गेलाय का शिंगापूरला? ते सरकार आम्ही येणारच होतो पर काय फेफर आलं का काय तुला? बोल की घडा घडा. नाही तसं नाही, मी काय म्हणतोय की सरकार ती चंद्री चंद्रलेखाचं काय जित्तीच पकडलीच ना तिला? नाही नाही. अरे म्हणजे काय मारलीस का काय तिला? नाही मारली नाही सरकार, पण ती गावली नाही आम्हाला. पळाली? सोपाने काय सांगतोयस काय? हो सरकार, आम्ही तिला पकडलो होतं सरकार, म्हणजे बरोबर पकडलं होतं. मी हानम्याला पाठविला सुद्धा होता तिला आणण्यासाठी, पण तितक्यामध्ये कमळी मध्ये आली आणि तिनं तिला पळून लावली. पण आम्हाला नंतर ती काय गावलीच नाही सरकार. आम्ही लय पळालो सरकार, लय सापडलं तिला, पण नाही गावली सरकार. आईला कमळी, ती कमळी तर माझ्या हातनं मरलच आता. आता तिला सोडणार नाही मी. सोपान्या, चंद्रीला शोध. तिथंच कुठतरी लपली असेल ती. शोध केला, अख्खा कोल्हापूर जिल्हा पालता घाल. घर आणि घर थोंडाळ. ती चंद्री वाचता कामा नये. तिला घेतल्या बिगार मला तोंड दाखवू नकास. चंद्री पाहिजे मला, चंद्री पाहिजे. जी सरकार. चंद्री गावलीच पाहिजे. समजा कोल्हापूर जिल्हा उलटा पालता करायचा, पण चंद्री गावली पाहिजे. बुलेट. चला आता आमचं साहिल बाळ पटापट जेवणार आहे हा, एकदम शहाण्या मुलासारखा. ठीक आहे, चल घ्या. मला नाही जेवायचं. अरे असं काय काय झालं तुला? अरे बापरे, आमच्या साहिल बाळाचा तर एकदम बाप्पाचा मोदक झालेला दिसतो. काय झालंय काय साहिल? हा मोदक तर फारच गरम झालाय, पण हा थंड नाही झाला तर मला कळणार कसं काय झालंय ते. हे बघ, आपल्या घरात गणपती बाप्पा आलेत की नाही, हो की नाही? मग घरात गणपती बाप्पा असताना असं कोणी रुसून बसतं का? गणपती बाप्पा घरी आल्या, पण बाबा कुठे आलेत घरी? बाबा खूप वाईट आहेत. मला लवकर येतो म्हणून सांगितलं होतं त्यांनी, मग का नाही आले? काय झालं माहितीये का साहिल, तुझ्या बाबांना ना आज जरा जास्त काम होतं म्हणून उशीर झालाय त्यांना. मी खूप रागवे ना त्यांना आल्यावर,
पण तू आता पटकन जेव आणि झोप लवकर. उद्या लवकर उठायचंय ना, शाळा आहे की नाही? मला नाही जायचं शाळेला. बाबा खोटं का बोलले मला. आणि आता आई पण गेली मला सोडून. अरे पण बाबा तुझ्यासाठी गिफ्ट आणायला गेलेत आणि तुला आईने आणलेलं गिफ्टच आवडतं, हो की नाही? हो ना, मला माहितीये. म्हणून आई सुद्धा गेली. आता दोघं मिळून तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन येतील. खरंच? मग ठीक आहे. शाबास. चला मग पटकन आता जेवून घ्यायचं. गुड बॉय. शैलू, डोंट वरी, सगळं नीट होईल. आपण कधी कोणाचं वाईट केलंय का? एव्हरीथिंग विल बी फाईन. ओके, रिलॅक्स. डॉक्टर कशी आहे ती मुलगी आता? काही प्रॉब्लेम नाहीये ना? थोडीशी वीक वाटते ती. जोपर्यंत ती शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी काहीच सांगू शकत नाही. माझ्या परीनं मी सर्व औषधोपचार केलेले आहेत. आता बाकी सर्व करता करविता तो आहे. एनिवे, तुम्हाला तिच्या घरच्यांबद्दल काही माहिती? नाही डॉक्टर, जेवढी तुम्हाला तिच्याबद्दल माहिती आहे ना तेवढीच मलाही. ती मुलगी कोण, कुठली, कुठून आली मला काहीच ठाऊक नाही आहे. आणि तिची ओळख पटावी अशी एकही वस्तू तिच्याजवळ नाही सापडली आम्हाला. डॉक्टर, आम्ही भेटू शकतो तिला? शुअर, व्हाय नॉट. पण प्रार्थना करा ती लवकर शुद्धीवर यावी म्हणून. येतो. चंद्रे, अगं काय अवस्था करून घेतली सावताची? हा, अगं सरकार तुला सोन्याच्या महालात क्वाटावर ठेवणार होते आणि कुठे या हॉस्पिटलाच्या खाटावर येऊन पडलीस तू. पण काय काळजी करू नको, सोपाने आहे ना. हा तुला ह्या क्वाटावरून त्या क्वाटावर नेण्याची जबाबदारी आहे माझी. हा